माजी अध्यक्ष महोदय, सभागृहाला आपल्याला विनंती आहे, माझ्या हातामध्ये हे जो दोन पांढरे तुकडे आहेत याच्यामध्ये एक चीज एनालॉग आहे आणि एक नॅचरल पनीर आहे. मी अध्यक्षांची परवानगी घेऊन आत आणलेला आहे. माझी विनंती आहे की आपण मामांना पाठवा, मी आपल्यापर्यंत पोच करतो. मामा कृपया हे अध्यक्षांकडे आणि मंत्री महोदयांकडे आपण द्या. अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आर्टिफिशियल पनीर हे मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री चालू आहे आणि हे आर्टिफिशियल पनीर कायद्याचा गैरउपयोग करून चालू आहे. केंद्र सरकारचा चीज एनालॉग बनवण्याविषयी एक कायदा आहे आणि हे चीज एनालॉग बनवण्यासाठी फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅट्स टाकून आणि इमल्सिफायर्स टाकून हे पनीर बनवलं जातं. माझी सभागृहाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जनजागृती करणं गरजेचं आहे. जवळजवळ आपण जे रोज पनीर खातो त्यातलं 70% पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे, ते दुधापासून बनलेलं नाही. अध्यक्ष महोदय, एनालॉग चीज आणि पनीरचा विषय मंत्री महोदयांनी काढला. गेल्या वर्षभरापासून आपण विनंती करतो, याचा केंद्राशी तीळ मात्र संबंध नाही. आपण राज्य कायदा करू शकतो, आपण इम्प्लिमेंटेशन सुद्धा करू शकतो. आपण प्रत्येक हॉटेल्सला, माझी आजही विनंती आहे मंत्री महोदय, आज तात्काळ तुम्ही तो अध्यादेश काढा आणि प्रत्येक हॉटेलला ही विनंती करा. हे बघा, ज्याला मेनूमध्ये करायचं आपण ठरवू शकतो, त्याला केंद्राची गरज नाही अध्यक्ष महोदय. आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे, खाणाऱ्याला ठरू द्या ना, त्याला एनालॉग चीज खायचंय का पनीर खायचंय, खाणाऱ्याला ठरू द्या. आज अध्यक्ष महोदय हे छोटे छोटे विषय आहेत. म्हणजे महेशजींनी जी तळमळ व्यक्त केली ना, ही अतिशय महत्वाची आहे. खरंच मंत्री महोदय आपले विशेष आभार मानतो की आज आपण या मुद्द्याला संवेदनशील पद्धतीने हाताळायची सकारात्मकता दर्शवलेली आहे. पण याचे 2 पावलं पुढे जावं लागणार आहे. नुसती चर्चा राहून चालणार नाही. जर आपली खरंच याच्यामध्ये सकारात्मकता असेल ना, माझी विनंती आहे की आजच्या आज तुम्ही अध्यादेश काढा. मेनू कार्डमध्ये पनीर किंवा एनालॉग चीज काय आहे हे लिहून द्या. एनालॉग चीज घातक आहे, काही प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर खाणाऱ्याला ठरू द्या ना की त्याला त्याच्या जीवावरती खायचंय का काय करायचंय. त्यामुळे तुम्ही तो निर्णय तुमच्या अध्यक्षरित्या आहे आणि तुम्ही करू शकता. मार्च 2025ला मी सभागृहामध्ये एनालॉग चीज आणि आर्टिफिशियल पनीर असा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावेळेस माझी मागणी अशी होती की राज्यामध्ये जे पनीर विकलं जातं त्यातलं 70% पनीर हे फेक किंवा डुप्लिकेट आहे आणि याच्यावर तात्काळ शासनाने बंदी आणली पाहिजे. आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने FDA आयुक्त तुकारामजी मुंडे साहेबांनी एक अध्यादेश जारी केलाय, ज्यानुसार 1 वर्षासाठी एनालॉग चीज ह्याच्या विक्रीवरती महाराष्ट्रामध्ये विक्री आणि वापरावरती पूर्णतः बंदी आणलेली आहे. त्यांचे विशेष असे मी आभार मानतो, अभिनंदन करतो. हा राज्य सरकारच्या वतीने आणि FDA डिपार्टमेंटच्या वतीने घेतला गेलेला एक सर्वात मोठा निर्णय आहे आणि सगळ्यात महत्वाचं, राज्याच्या विधानसभेमध्ये एखादा प्रश्न मांडला आणि त्याला यश याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि ह्या निर्णयामुळे अनेक ग्राहकांचे, आपल्या लहान लहान बालकांचे, कारण मी त्यावेळेस म्हणालो होतो की आपण आपल्या लहान मुलांना, जनतेला तेलाचे गोळे खायला देतोय आणि आज या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की जे सॅम्पल्स FDAने मागच्या 1 वर्षामध्ये उचलले होते त्याच्यामध्ये बरेचसे सॅम्पल्स हे म्हणजे सबस्टँडर्ड होते, काही फेल झाले होते आणि काही हे कन्झम्पशनसाठीच अलाउड नव्हते किंवा कन्झम्पशनच्या दृष्टिकोनातून हे घातक सॅम्पल्स होते. त्यामुळे नक्कीच हा एक खूप मोठा निर्णय आहे